शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल। शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 2200 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत। मग आता सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे की हे पैसे नेमकं आमच्या खात्यावर कधी येणार आहेत, याची तारीख नेमकं कोणती फिक्स सरकारने केल्या। सरकारने यासाठी 2200 कोटी रुपये तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी मंजूर तर केले आहेत, तर मग या हप्त्याचं वितरण नेमकं कोणत्या तारखेला आणि कधी होणार आहे? नमो शेतकरी योजना या हप्त्याच्या वितरणाची चर्चा ही सध्याला गावोगावी, चौकाचौकात, बाजारात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कधी येणार आहे याबद्दलची चर्चांचा उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। आज हप्ता जमा होतोय, उद्या हप्ता जमा होतोय का नेमकं परवा हप्ता जमा होतोय, नेमकं कोणत्या तारखेला कधी हप्ता नमो शेतकरी योजनेचा 2000चा जमा होईल, या संदर्भातील अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेले असणार आहेत। त्यामुळेच आज इथे पूर्ण ओरिजिनल आणि 100% खरी असलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। कारण बऱ्याच चॅनलवरून खोटी माहिती दिली जाते, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना जी खरी माहिती आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचत नाही। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे याची 100% खरी माहिती आता या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्याबद्दलचा दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। मी गॅरंटी देतो, कारण हे तुम्हाला जे अपडेट सांगणार आहे तर ते तुमच्या समोर खरोखर 100% प्रूफ ठेवून पुढे सांगणार आहे। कारण जे प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर ते पुरावा राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या या ठिकाणी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या या ठिकाणी 2200 कोटी रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 8व्या हप्त्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजनेबद्दलचे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवले आहेत। जसे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येईल, आज येईल का उद्या येईल का परवा येईल का आणखी कोणत्या तारखेला येईल, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या अटी पात्रतेनुसार चेक करून सरकारला येईल, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आता सोडवले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लांब होईल, परंतु हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला तरच तुम्हाला या ठिकाणी नमो बद्दलचे सर्व प्रश्न तुम्हाला सुटतील। चला तर मग मित्रांनो, सगळं नीट या ठिकाणी समजून घेऊया। कारण ही गोष्ट फक्त 2000 रुपये या छोट्या आकड्यांची नाही, तर आपल्या मेहनती शेतकऱ्यांच्या हक्काची आहे। आता बघा, या वर्षीच्या 2025च्या सप्टेंबर महिन्यात जर आपण चित्र जर बघितलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त यावर्षी झालेलं होतं। पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं पीक यावर्षी वाहून गेलं। एखाद्याचं घर उद्ध्वस्त झाली, एखाद्याचं जनावर यावेळी वाहून गेली, तर काही बघा शेतकरी पुरासोबत वाहून गेल्याची घटना देखील समोर आली आहे। गेल्या 101 वर्षातील सर्वात मोठं संकट 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये आलं होतं। जसं की लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, तर अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये आता दुःखद घटना देखील समोर आल्या। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून येणारा 2000 रुपयांचा हप्ता हा जरी लहान आता तुम्हाला वाटत असेल, तर शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा या ठिकाणी ठरतोय। कारण तो हप्ता म्हणजे एक आशा असते, जसं सरकार आपल्या मागे आहे अशी आशा शेतकऱ्यांना असते। त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे की नमोचा 8वा हप्ता नेमकं आज जमा होईल का, उद्या जमा होईल का परवा दिवशी जमा होईल का आणखी कोणत्या तारखेला जमा होईल, याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल, बाहेरील राज्यामध्ये जसं की आता हिमाचल, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांना पूरग्रस्त मदतीचा 100% लाभ भेटलाय। 50,000 60,000 इतकी मदत त्या ठिकाणी अतिवृष्टीची या राज्यांना मिळाल्या। तसेच केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी PM किसानचे आणि त्या राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता असं 4000 रुपये त्यांना एकत्र दिलेत।
परंतु आपल्या राज्याने मात्र शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना फक्त PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना दिला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट बघावी लागली, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होते। तसेच या ठिकाणी अजून एक त्या ठिकाणी चूक केल्या, ती म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 10,000 रुपये प्रत्येक हेक्टरी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून केली होती। 31,778 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते, परंतु शेतकऱ्यांना काय मिळालं? 3,000 कुठं 5,000 अशा प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली, त्यामुळे शेतकरी फुल्ल नाराज होते। आता शेतकऱ्यांना 5 ते 6,000च्या आतच या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे देऊन शेतकऱ्यांना थंड बसावं लागलं आणि काही तुरळक ठिकाणी फक्त 3,000 ते 2,000 रुपये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले, त्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी नाराज झाला होता। कर्जमाफी पण सरकार करेना, तर यावरती आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। आता राज्यामध्ये PM किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही, ते नाराज झाले होते। त्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलाय। मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 आणि PM किसान योजनेचा हप्ता 2,000 असं एकत्र का मिळालं नाही? तर त्याचं कारण सरकारने सांगितलंय, तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने काही अटी पात्रतेनुसार देण्याचं ठरवलंय। कारण असे शेतकरी आहेत ज्यांनी चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतलाय, त्यामुळे त्यांना वगळून जी ओरिजिनल शेतकरी आहेत त्यांनाच या ठिकाणी आता हप्ता वाटायला सुरुवात केली आहे। नेमकं आज पैसे येणार नमोचे का उद्या येणार का नेमकं आणि कधी येणार, कोणत्या अटी पात्रतेनुसार येणार, ही 100% ओरिजिनल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे। कारण सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा खोट्या बातम्यांचा कहर या ठिकाणी जोरदार सुरू आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना नेमकं नमो शेतकरी योजनेच्या काही अटी लावलीत का, खरंच पात्रता लावलीत का, आपण यामधून बाहेर पडतोय का, कोणत्या तारखेला नमोचे 2,000 रुपये मिळणार, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेसाठी 2200 कोटी रुपये आता मंजूर तर केलेत, परंतु हे पैसे अजून वाटप केलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। मग हे पैसे नेमकं कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, तारीख देखील राज्य सरकारने एका विशेष कार्यक्रमामध्ये सांगितल्या, ती तारीख देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि कोणते शेतकरी पात्र राहतील तर लक्षात ठेवा, जवळपास 70% शेतकऱ्यांना हप्त्यांचं वितरण केलं जाणार आहे आणि बाकी 30% शेतकऱ्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे। मेन म्हणजे या निधीचे वितरण कधी होणार आहे, तर बघा आता या ठिकाणी बातम्या येऊ लागलेत, या आठवड्यात हप्ता आता या ठिकाणी येणार आहे। मग या आठवड्याच्या कोणत्या तारखेला येणार आहे, आता बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगितलंय ती तारीख देखील सांगणार आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर ज्या काय बातम्या पसरू लागलेत, जसं की KYC करा नाहीतर पैसे थांबतील, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा असं या ठिकाणी जमा होत नाही आणि मग शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम पसरतो। याबरोबर अनेक शेतकऱ्यांचे KYC बद्दल प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ लागलेत। KYC आम्ही नेमकं किती वेळा करायची, नमोच्या 8व्या हप्त्यासाठी KYC करायची आहे का, तर बघा शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुन्हा KYC करण्याची अजिबात गरज नाही। जर बँक खाते आधार कार्डला लिंक असेल, मोबाईल नंबर बँकेला तुमच्या लिंक असेल, मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल, तर KYC डबल करण्याची अजिबात तुम्हाला गरज नाही। पण आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्राने काही नवीन नियम लावलेत, ते म्हणजे देशभरातील जवळपास या ठिकाणी 29 लाख बघा लाभार्थ्यांची नावे आता संशयास्पद म्हणून तपासणीसाठी ठेवली आहेत। कारण काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 2 जण 4 जण एकाच कुटुंबातील लोकांनी लाभ घेतला होता। उदाहरणार्थ पती पत्नी दोघांनी त्या ठिकाणी पैसे जात होते, किंवा कुटुंबातील त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव सुद्धा स्वतंत्रपणे जोडलेलं होतं। तर काही प्रकरणात ऑनलाईन सेंटरकडून शेतकऱ्यांच्या कागदपत्रामध्ये गडबड करून PM किसान नमो शेतकरी योजनेसाठी शेतकरी पात्र केले जात होते। त्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचा आभाळ दिसून येतोय, कारण त्यांची नावे पात्र यादीतून वगळली जात आहेत, जे नवीन योजनेसाठी नोंदणी केली जात आहे आणि थकबाकी हप्त्याची प्रतीक्षा करतायत त्यांच्यासाठी देखील एक चिंतादायक बातमी आहे। कारण केंद्र सरकारने काटेकोरपणे तपासणी या ठिकाणी सुरू करून मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी पात्र यादीतून काढलेत। मग महत्त्वाचा मुद्दा, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यात आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत पहिल्यांदा, आणि नेमकं तारीख सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आल्या, हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे।
आता पहा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय म्हणतंय, एका कुटुंबात फक्त एकच लाभार्थी असेल म्हणजे तुम्ही एकच लाभार्थी लाभ घेऊ शकता, म्हणजे पती पत्नीपैकी एकाच्याच खात्यावरती पैसे आता येणार आहेत. या पडताळणीमुळे अनेकांची नावं होल्डवर गेली आहेत आणि हेच मुख्य कारण आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण उशीर होण्याचं. काही ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन देखील प्रक्रिया सुरू झाली आहे, म्हणजे ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन तपासणी करतायत की त्या व्यक्तीचा लाभ खरंच योग्य त्या ठिकाणी आता या योजनेसाठी पात्र आहेत का, शेतकऱ्यांच्या नावावर खरंच जमीन आहे का, आणि जो जमीन शेतकरी दाखवतो तो जमीन आता शेतकऱ्याच्या खऱ्या मालकीची आहे का ही तपासणी केली जाते आहे. परंतु ही तपासणी सध्याला महाराष्ट्र राज्यात चालू आहे. मग आता सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात ठरवलंय बघा. सगळ्यात महत्त्वाचं सरकारने सांगितलंय 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय पुराच्या पाण्यामध्ये लोकांना त्रास झाला, शेती पिकं वाहून गेली, या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता येणार आहे. तर ते आता जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पैशांचं वितरण होणार आहे. त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे आणि त्यानंतर नेमकं कोणकोणत्या तारखेला तुम्हाला नमोचे पैसे येणार आहेत ते पण सांगतो. बघा, सर्वात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत. यामध्ये आता अतिवृष्टीमध्ये खूप नुकसान झाले, त्यांना किती तारखेला हप्ता येणार आहे तर लक्षात ठेवा, आता तुम्हाला 1 जानेवारी 2026ला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC अपडेट करून ठेवा, नक्कीच पैसे तुमच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.